नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचा राऊंड 1 चा रिझल्ट आता सीईटी सेल कडून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे. मिळालेल्या कॉलेजला मिळालेल्या ब्रँचसाठी अशा सर्व विद्यार्थ्यांचा वायब्रंट तर्फे हार्दिक अभिनंदन. आता इथून पुढे करायचं काय आहे, पुढच्या स्टेप कशा आहेत, कॉलेजला सीट मिळाल्यानंतर पुढच्या राऊंडला जर जायचं असेल तर काय करावं लागेल, फ्रीज काय असतं, नॉट फ्रीज हा ऑप्शन काय आहे, सर आम्हाला हेच कॉलेज पाहिजे असेल तर आता काय करावं लागेल, आणि कॉलेज जर मिळालंच नाही तर ते पण आम्ही पुढे काय करू शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. आधी विद्यार्थ्यांना तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटला जायचं आहे. इथे प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटसला याला क्लिक करायचं. इथे अशा पद्धतीचा ऍप्लिकेशन आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाका. म्हणतात ऍप्लिकेशन आयडी EN पासून स्टार्ट होतो आणि तुमचा डेट ऑफ बर्थ इथे मेन्शन करायचा आहे आणि मग इथे सबमिट या बटनला क्लिक करायचं आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तुमचं नाव वगैरे वरती सर्व दिसेल आणि इथे कोणतं कॉलेज मिळाले हे पण तुम्हाला इथे दिसून जातं. जसे की आता या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूट आलेलं आहे बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, म्हणजे VIT कॉलेज मिळालेला आहे. BVRDचं कॅम्पस. कोर्स कुठला मिळाला, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन डेटा सायन्स ही कोर्स मिळालेला आहे. आणि बाकीचा हा कितव्या नंबरचा प्रेफरन्स मिळालेला आहे, कॅप राऊंड, अशा सर्व गोष्टी तुमच्या इथे दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट काय करायचं आहे, आपला रिझल्ट चेक करायचा आहे. हा रिझल्ट चेक करणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो, कारण की रिझल्ट मधून आपल्याला ह्या सर्व गोष्टी बाकीच्या समजणार आहे. ठीक आहे, मग आता रिझल्ट समजला, पुढे आपल्याला काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगतो. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज मिळाला असेल तर त्याच्याकडे ऑप्शन्स कशा पद्धतीने असू शकतात हे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता कॅप राऊंड हा 1 झालेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण ऑप्शन्स दिलेले होते. ठीक आहे, जसं की आता मी सांगितलं उदाहरण, तर 12 नंबरचा प्रेफरन्स विद्यार्थ्याला मिळालेला आहे. आता या विद्यार्थ्याकडे ऑप्शन्स काय आहे, आता पहिलं ऑप्शन्स काय आहे तिथे, आता 2 ऑप्शन्स येणार आहेत. ठीक आहे, एक आहे, पहिलं ऑप्शन आहे फ्रीज आणि सेकंड ऑप्शन आहे नॉट फ्रीज. असे 2 ऑप्शन्स विद्यार्थ्याकडे असणार, ज्यांचा आता इथे रिझल्ट मध्ये नंबर लागलेला आहे. अशा विद्यार्थ्यांकडे हे 2 ऑप्शन्स आहेत. आता फ्रीज म्हणजे काय, हे मिळालेल्याच कॉलेजला मला ऍडमिशन पाहिजे आणि मला इथून पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं नाही. आता इथून पुढचा म्हणजे सेकंड राऊंड आहे, पुन्हा थर्ड राऊंड होणार आहे, पुन्हा फोर्थ राऊंड होणार आहे, परंतु मला या पुढच्या राऊंडला जायचं नाही. आता मला मिळालेल्या कॉलेजला मी सॅटिस्फाईड आहे, फुल्ली सॅटिस्फाईड आहे आणि मला आता इथून पुढे या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सहभाग नोंदवायचा नाही. अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज करावं. फ्रीज केलेल्या विद्यार्थ्यांना साधारणतः लगेच 1000 रुपयाचं चलन भरावं लागतं आणि नेक्स्ट 3 डेज मध्ये, उद्यापासून पुढे नेक्स्ट 3 डेज मध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. इथं तुम्हाला फिजिकली रिपोर्ट करावा लागेल कॉलेजला. ज्यांना फ्रीज करायचं आहे, फ्रीज, त्यांना 1000 रुपये चलन भरून लगेच पुढच्या 3 दिवसामध्ये कॉलेजला जाऊन फीस भरावी लागेल. आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स भरावे लागतील आणि त्या विद्यार्थ्यांचा प्रवास इथेच थांबला. असे विद्यार्थी पुढच्या सेकंड थर्ड राऊंडला जाऊ शकत नाही, जे विद्यार्थी फ्रीज करतील. हा झाला पहिला ऑप्शन. सर आता मला हा तर ऑप्शन मिळालेला आहे, परंतु हे कॉलेज घेऊन मला आता पुढच्या राऊंडला सुद्धा जायचं आहे. मला कॅप राऊंड 2 ट्राय करायचा आहे, मला कॅप राऊंड 3 करायचा आहे, मला अजून पुढे चांगल्यातल्या चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रोसेसमध्ये राहायचं आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेकंड ऑप्शन म्हणजे नॉट फ्रीज हा ऑप्शन निवडायचा. नॉट फ्रीज हा ऑप्शन निवडायचा. हा ऑप्शन निवडल्यानंतर काय आहे, साधारणतः जर इथं बघितलं, हा ऑप्शन जर निवडला तर इथं पण तुम्हाला 1000 रुपयाचं चलन भरायचं. ऑनलाईन बघा, हे ऑनलाईन पेमेंट करायचं. दोन्ही केसमध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचंय. मग कॅटेगरी कुठलीही असेल तर तुम्हाला 1000चं चलन भरावं लागेल. नॉट फ्रीज केलं तर याचा अर्थ होतो ही सीट तुमची होल्ड झाली आणि तुम्ही गेलेला आहे बेटरमेंटला. बेटरमेंटला तुम्ही गेलेला आहे, म्हणजे तुम्ही नेक्स्ट राऊंडला गेलात. ठीक आहे, नॉट फ्रीज केला, ही सीट तुमच्या हातात राहिली 12 नंबरची. तुम्ही कॅप राऊंड 2 ला इलिजिबल झालात. कॅप राऊंड 2 ला पुन्हा अजून ऑप्शन देऊ शकतात आणि जर ऑप्शन पैकी एखादं कॉलेज मिळालं तर हे कॉलेज तुमचं कॅन्सल होत असतं. कळालं तुम्हाला, ही प्रोसेस कळाली. ज्या विद्यार्थ्याला आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवायचंय, ज्या विद्यार्थ्यांना आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवायचं आहे आणि पुढच्या राऊंडला सुद्धा जायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करायचं. नॉट फ्रीजचा अर्थ सांगतो. आता काय आहे, राऊंड 1 मध्ये आपल्याला, जसं की आता मी सांगितलं, 12 नंबरचं आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे. आता हे तर कॉलेज आपण घेतलंय. आता सर मला राऊंड 2 ला सुद्धा जायचं आहे. मग राऊंड 2 ला मी काय करणार आहे, चॉईस फिलिंग करणार आहे. अजून कॉलेजेसची चॉईसेस दिलेल्या आहेत. सपोज मला आता पुन्हा एक 10 नंबरचं कॉलेज मिळालं, एखादं कॉलेज मिळालं राऊंड 2 ला, तर हे कॉलेज बाय डिफॉल्ट कॅन्सल होतं. अशी चॉईस राहत नाही पुढे की मी 12 नंबर घेऊ का 10 नंबरचं कॉलेज घेऊ, अशी चॉईस राहत नाही. म्हणजे आता या राऊंडला, राऊंड 1 ला जे तुम्हाला कॉलेज किंवा ब्रँच मिळालेली आहे त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन्स पुढच्या राऊंडला ठेवायचे.
आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल सर मी खालचे ऑप्शन ठेवू शकतो का? 100% तुम्ही हे ऑप्शन्स वर पण घेऊ शकता, वरचे ऑप्शन्स तुम्ही कमी करू शकता. तुम्हाला मोजकेच 5च ऑप्शन ठेवायचे तुम्ही ते पण ठेवू शकता, म्हणजे लिस्ट आपल्या मनावर आहे. परंतु या कॉलेजपेक्षा चांगल्या कॉलेजचे ऑप्शन्स आपण आता पुढच्या राऊंडला ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं कॉलेज मिळालं, हे कॉलेज तुमचं कॅन्सल होतंय, मिळाल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं. पुन्हा राऊंड 2 ला तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत सेम, एक आहे फ्रीज आणि एक आहे नॉट फ्रीज. डबल इथे 1000 रुपये भरायची गरज नाही, सुरुवातीलाच आता भरावे लागतात राऊंड 1 ला. आता राऊंड 2 चंच कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल, फ्रीज करायचं, कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं. सर मला हे पण कॉलेज होल्ड करायचंय आणि मला आता तिसरा राऊंड पण ट्राय करायचा आहे, म्हणजे हे मिळालेल्या कॉलेजची ब्रांच मला आता तर आवडली, परंतु तिसऱ्या राऊंडला मला अजून चांगलं कॉलेजची अपेक्षा आहे. तर पुढच्या राऊंडला सुद्धा तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. मग तुम्ही जाणार थर्ड राऊंडला. थर्ड राऊंडला पुन्हा ऑप्शन्स टाकायचे. जर कॉलेज मिळालं तर हे कॉलेज कॅन्सल होणार आहे. सर मला जर थर्ड राऊंडला कॉलेजच मिळालं नाही, मी फक्त 5च ऑप्शन टाकले आणि कॉलेजच मिळालं नाही, तर काय, तर ही सीट तुमच्या हातात राहणारच आहे, कारण की आपण इथं नॉट फ्रीज केलेलं आहे, सीट होल्ड केलेली आहे, आपण पैसे भरलेले असतात 1000 रुपये आधीच्या राऊंडला भरलेले. म्हणजे लक्षात घ्या, जर सीट मिळाली नाही तर आधीचं कॉलेज तसंच राहू शकतं. फॉर एक्झाम्पल आता राऊंड 1च आपण जर डिस्कशन करायचं झालं तर आता ऑप्शन काय आहेत आपल्याकडे, फ्रीज आणि नॉट फ्रीज. ठीक आहे. आता सर मला सीट तर होल्ड करायची आहे, ठीक आहे. आता आपल्याला हा ऑप्शन नकोय, नॉट फ्रीज करायचा असेल तर काय, आता पहिल्या राऊंडला तुम्हाला हे कॉलेज मिळालं 12 नंबरचं, ठीक आहे. आणि आपण काय केलेलं आहे, नॉट फ्रीज केलं. नॉट फ्रीज म्हणजे काय, 1000 रुपये भरले आणि नॉट फ्रीज या ऑप्शनला आपण टिक केलं. हे ऑनलाईनच करायचं, कॉलेजला जायची गरज नाहीये. तर नॉट फ्रीज केलं, तुम्ही कॅप राऊंड 2 ला आलात आणि कॅप राऊंड 2 ला अजून ऑप्शन्स भरले. सर पण मला या राऊंड मध्ये कॉलेजच मिळालं नाही, कॉलेजच मिळालं नाही, तर ही सीट तुमच्या हातात आहे, कारण की तुम्ही त्या 1000 रुपयाचं चलन भरले आणि तसंच तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. कॉलेज जर पुढच्या राऊंडला मिळालं नाही तर आधीचं कॉलेज तुमचं तसंच राहणार आहे. हे कॉलेज केव्हा जाणार आहे, जर तुम्हाला राऊंड 2 ला दिलेल्या ऑप्शन पैकी एखादं कॉलेज मिळालं तरच हे कॉलेज जाणार, आणि जे मिळालं तिथे पुन्हा 2 ऑप्शन, फ्रीज नॉट फ्रीज, तसंच थर्ड राऊंडला जाता येतं. पण इथे आपण नॉट फ्रीज केलं, पुढे गेलो आणि इथं कॉलेजच मिळालं नाही, हे तर सीट तुमच्या हातात आहे, ही सीट कुठंच जाणार नाही, ही सीट त्याच वेळेस जाणार जर इथं दिलेल्या ऑप्शन पैकी कॉलेज मिळालं तर. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, इथं आपल्याला हे अजून चांगलं ऑप्शन पाहिजे असेल, तुम्हाला पुढे जाऊन चांगलं बेटर कॉलेजची अपेक्षा असेल तर विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज करावं. जसं जसं पुढे जाणार तसं तसं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतं, पुढे स्पॉट राऊंड अटेंड करता, म्हणजे सगळ्याच गोष्टी करता येतात. त्यामुळे फ्रीज कोण करायचं आहे, फ्रीज कोण करावं, लक्षात घ्या, फ्रीज कोण करायला पाहिजे, फ्रीज त्याच विद्यार्थ्यांनी करायचं जे विद्यार्थी आता मिळालेल्या कॉलेजला फुल्ली सॅटिस्फाईड आहेत, फुल्ली सॅटिस्फाईड आहेत आणि मला हेच कॉलेज पाहिजे होतं आणि मला आता पुढे कुठल्याही कॉलेजची अपेक्षा अजिबात नाही, मला अजिबात एकाही कॉलेजची आता अपेक्षा नाही, मला ह्या कॉलेजमध्ये मी समाधानी आहे आणि मला पुढे इथून कुठलेही राऊंड अटेंड करायचे नाही, अशाच विद्यार्थ्यांनी फ्रीज करायचं, 1000 रुपये ऑनलाईन भरायचं, फ्रीज करायचं, डायरेक्ट कॉलेजला जावं लागतं. फ्रीज करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिकली कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं, फिजिकली तुम्हाला कॉलेजला जावं लागेल, ऍडमिशन घ्यावं लागेल. फ्रीज नॉट फ्रीज हे दोन्हीही ऑप्शन ऑनलाईन आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना इथून ऑफिसमधून करून देणार आहेत, व्हायब्रंट मधून सर्व विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन प्रोसेस केली जाईल. फक्त ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचे त्यांनी विचारपूर्वक करायचं, कारण की हा प्रवास तुमचा इथे संपणार आहे. फ्रीज केल्या केल्या नेक्स्ट 3 डेज मध्ये कॉलेजला जाऊन तुम्हाला कॉलेजच्या फीसचा डीडी, कॉलेजच्या फीस भरावी लागेल, तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील आणि तुमचा प्रवास तिथे संपला. आणि सर मला फक्त सीट होल्ड करायची आहे, मला कॉलेजला जावं लागेल का, बिलकुल नाही. नॉट फ्रीज केला, नॉट फ्रीज केलं, लक्षात घ्या, नॉट फ्रीज केलं तर तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही, तुम्ही ऑनलाईनच ऑप्शन सिलेक्ट करायचा, 1000 रुपये भरायचे, आम्ही तुम्हाला ऑफिस मधून करूया, सीट होल्ड झाली, डायरेक्ट तुम्ही राऊंड 2 ची जेव्हा चॉईस फिलिंग चालू होणार आहे तेव्हा करायचं. या केसमध्ये कॉलेजला फिजिकली जायची गरज नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त करून हा ऑप्शन सिलेक्ट केला तर काही हरकत नाही, परंतु मिळालेल्या कॉलेजला तुम्ही आनंदी आहेत, मला हेच कॉलेज पाहिजे होतं, मला आता दुसरं कॉलेज नकोय, तरच फ्रीज करा. अशा पद्धतीने हे ऑप्शन्स आहेत. आणि सर तिसरी केस, जर आम्हाला कॉलेजच या राऊंडला मिळालं नाही, समजा राऊंड 1 ला दिलेल्या ऑप्शन पैकी काही जणांनी कमी ऑप्शन्स टाकले होते, काही जणांचे ब्रांचेस सिलेक्टेड होतात, तर काही जणांना कॉलेज मिळालं पण नाहीये. जर मिळालेलं नसेल तर तुम्ही निराश व्हायचं नाही. राऊंड 2 आहे आपल्याकडे, अजून राऊंड 3 आहे, राऊंड 4 आहे, अजून बरेचसे पुढे राऊंड होणार आहेत. इथे आपण अजून थोडेसे ऑप्शन्स वाढवले तरी काही हरकत नाही, बरेचशा ब्रँचेस अजून एक्स्ट्रा ऍड केल्या तरी काही हरकत नाही. त्या विद्यार्थी आपण राऊंड 2 ला आपण पुढे बघणार आहे. कॉलेज मिळालं नसेल डायरेक्ट राऊंड 2 ला तुम्ही जाऊ शकता, तिथे चॉईस फिलिंग करायची. ठीक आहे. कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन सांगितले, नाही मिळालं तरी काय ते पण सांगितले. अशा पद्धतीने आपल्याला इथून पुढे जायचं आहे.
कॉलेज मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन. ज्यांचं मिळालं नाही त्यांनी खचून जायचं नाही. पुढच्या राऊंडला आपण अजून प्रयत्न करणार आहेत आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज, चांगल्यातली चांगली ब्रांच त्यांना मिळवून देण्यासाठी पूर्ण आम्ही तयारीने उतरणार आहेत मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. थँक्यू सो मच गाईज.